I am the right man in the wrong party. I repeat, I am the right man in the wrong party. इसलिए आज हम ये अनाउंस करते हैं, मैं ये अनाउंस करता हूं कि मैं आम आदमी पार्टी से दूर जा रहा हूं और जनता के पास जा रहा हूं. देशाची राजधानी दिल्लीमध्ये शुक्रवारी मोठा राजकीय भूकंप झाला. अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीमध्ये उभी फूट पडली आहे. अरविंद केजरीवाल यांचे अत्यंत विश्वासू मानले जाणारे राघव चड्डा यांनी आपल्या पक्षाला रामराम केला. गेल्या काही दिवसांपासून राघव चड्डा आणि केजरीवाल यांच्यात संघर्ष सुरू असल्याच्या चर्चा होत्या. राघव चड्डा यांनी केवळ पक्षाचा राजीनामाच दिला नाहीये, तर आपल्यासोबत इतर 8 खासदारांना सुद्धा भाजपच्या वाटेवर नेलंय. राघव चड्डा यांची ओळख केजरीवालांचे चाणक्य अशी होती. राजकारणात येण्यापूर्वी राघव चड्डा यांनी एक यशस्वी व्यावसायिक कारकीर्द देखील गाजवली आहे. राजकारणात येण्यापूर्वी राघव चड्डा हे एक यशस्वी चार्टर्ड अकाउंटंट होते. दिल्ली विद्यापीठातून पदवी पूर्ण केल्यानंतर त्यांनी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियामधून CA ची पदवी मिळवली. विशेष म्हणजे वयाच्या अवघ्या 22व्या वर्षी त्यांनी CA चा परवाना मिळवला होता आणि इतक्या कमी वयात ते देशातील हाय टॅक्स पेयर श्रेणीतही आले होते. त्यानंतर त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून पुढचं शिक्षण घेतलं आणि डेलॉइट आणि ग्रँट थॉर्नटन यासारख्या बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये काम केलं. त्यांना अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाले आहेत. यानंतर 2013 मध्ये अण्णा हजारेंच्या आंदोलनातून खऱ्या अर्थाने राघव चड्डा हे राजकारणाच्या दिशेने निघाले. याच आंदोलनात त्यांची केजरीवाल यांच्याशी ओळख झाली. इंडिया अगेन्स्ट करप्शन आंदोलन शेवटच्या टप्प्यात असताना राघव चड्डा लंडनहून परतले. या आंदोलनादरम्यान ते केजरीवाल यांना भेटले. केजरीवाल यांनी राघव चड्डा यांची प्रतिभा लगेच ओळखली आणि त्यांना दिल्लीतील जनलोकपाल बिल ड्राफ्ट करणाऱ्या राहुल मेहरा यांच्या टीममध्ये नेमलं. त्यानंतर त्यांनी काही काळ पक्षाचे कोषाध्यक्ष म्हणून सुद्धा काम केलं. आपल्या अभ्यासपूर्ण मांडणीमुळे ते लवकरच पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते देखील झाले. टीव्हीवरील चर्चासत्रांमध्ये आम आदमी पक्षाची बाजू भक्कमपणे मांडणारा सर्वात महत्त्वाचा चेहरा म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली. पण आता त्यांनीच केजरीवालांवर वार करत पक्षाला रामराम केला आहे. पॉलिटिक्स में आने से पहले मैं एक प्रैक्टिसिंग चार्टर्ड अकाउंटेंट था. मंच पर बैठे मेरे साथी कोई साइंटिस्ट था, कोई एजुकेशनिस्ट था, और आज जो लोग आम आदमी पार्टी का दामन छोड़ रहे हैं, अलग हो रहे हैं, आम आदमी पार्टी से दूर हो रहे हैं, उनमें कोई वर्ल्ड क्लास क्रिकेटर रहा, कोई पद्मश्री रहे, कोई सोशल एक्टिविस्ट रहे, ये तमाम लोग अपना सब कुछ छोड़ छाड़ कर, सब कुछ न्योछावर कर कर एक करप्शन फ्री इंडिया का संकल्प लेकर आए थे और इस पार्टी को स्थापित किया था. मैं इस पार्टी का फाउंडिंग मेंबर था. मुझसे बेहतर आम आदमी पार्टी को शायद ही कोई जानता होगा. हम सब ने मिलकर पूरी कमिटमेंट और डेडिकेशन के साथ इस पार्टी को दिल्ली में स्थापित किया, पंजाब में स्थापित किया और देश के अन्य राज्यों तक पहुंचाने का प्रयास किया. लेकिन आज मैं बहुत दुख के साथ, बहुत पीड़ा के साथ और बहुत शर्म के साथ ये कह रहा हूं कि जो पार्टी करप्शन खत्म करने की कसम खाकर बनी थी, वो पार्टी आज करप्ट और कॉम्प्रोमाइज्ड लोगों के हाथ में बुरी तरीके से फंस चुकी है. देशात आणखी एक पक्ष फुटलाय. आता सगळ्यात मोठं आव्हान अरविंद केजरीवाल यांच्या पुढे आहे आणि ते म्हणजे पक्ष वाचवण्याचं. राघव चड्डा यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतलाय. आता इथून पुढच्या काळात भाजप त्यांना कोणती जबाबदारी देतं ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तुम्हाला राघव चड्डा यांच्या निर्णयाबद्दल काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.